फेमस आहे. पण विशेष सांगायचं म्हणजे गिरगावचा लाडका मिलिंद हे नाव मला माझ्या गिरगावाने दिलं. गल्लीतून एक किंग, एक राजा, एक बाप्पा, एक तो वाईट वेगळे आणि आमच्या काका आम्ही तो सण आम्ही वर्षातून एकदा अनुभव घेतो. दोन्ही वाईट सेम आहे. सेम आहे. कारण ते नाव शेवटी गिरगावचा राजा आणि महाराज. मी त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये रोज शिकवलं कच्ची रोज. ते माझ्यासाठी मी असं होतं की आयुष्यात काहीतरी कमावलं. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे. मुंबईतील महाराष्ट्रातील सगळ्या जनतेचा आशीर्वाद आहे. आमच्या प्रत्येकाची हुशायला विक्रम करताय, विजय चव्हाण, प्रकाश सावंती, अजय खाडे, बरेच कलेक्टर आहेत. मारुती काका आहे, तुषार काका आहे. पण एक असा कालावधी होता जेव्हा सगळंच बंद होतं. सण नव्हते, उत्सव नव्हते, कोविड काळ होता. किती जनता आणि गिरगावच्या राजाची 5,000 कोटी तुमच्या माझ्या नातवतो स्वामी. पण जी ताकद आणि जे बल देतो ते परमेश्वर आणि तो राजा देतो. नमस्कार मंडळी, मी प्रवीण खाडी स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे कारण की आज आपण घेत आहोत एक मुलाखत आणि या मुलाखतीसाठी आज आपण आमंत्रित केलं एका अशा व्यक्तीला ज्याच्यामुळे मुंबईतील सणांमध्ये ऊर्जा निर्माण होते. म्हणजे तो उत्सव, गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो, दहीहंडी किंवा गोपाळकाला किंवा रक्षाबंधन, या प्रत्येक सणांमध्ये ऊर्जा निर्माण करायचं काम हा कलाकार गेले कित्येक वर्ष करत आला आहे. त्या कलाकाराचं नाव आहे मिलिंद दादा जंगम, म्हणजेच तुमचा आमचा सर्वांचा गिरगावचा लाडका मिलिंद. नमस्कार दादा. नमस्कार. आज तू वेळात वेळ काढून आपल्या YouTube चॅनलच्या विनंतीला मान देऊन इथे आलास, त्याबद्दल मी तुझं सर्वप्रथम मनपूर्वक आभारी आहे. आणि आपल्या या थेट मुलाखतीला मी सुरुवात करतो. दादा, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुझा जो प्रवास आहे गिरगावकरांनी पाहिलेला आहे, लालबाग परळकरांनी पाहिलेला आहे, म्हणजे ते लोक तुला ओळखतात. तसेच अनेक गणेशोत्सव मंडळांनी तुला लहानांपासून मोठ्या होईपर्यंत पाहिलेला आहे. या प्रवासाला आपण बोलू शकतो झिरो पासून तो हिरो पर्यंतचा प्रवास. हिरो पर्यंतचा प्रवास हा शब्द वापरला आहे कारण की गेल्या वर्षीच तुझ्या नावाचा एक मराठी सृष्टीत चित्रपट आलेला आहे, वाजवले म्हणून. तर एक सर्वसामान्य माणसासाठी ही एक महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे की त्याच्या नावाचा बायोपिक मराठी चित्रपट सृष्टीत येतोय. तर तुझं वाजवणं यापुढेही असंच चालू राहणार आहे. पण याच्या व्यतिरिक्त एक कलाकार म्हणून तुझ्या डोक्यात काय संकल्पना आहे पुढे, अजून काय वेगळं करायची अशी? माझी आज बघा, यंदाचं आमचं माझ्या ग्रुपचं मुंबईमध्ये 40 वर्ष वास्तव्य आहे. श्री स्वामी समर्थ म्युझिकल बँजो ग्रुप. म्हणजे पहिल्यांदा बँजो ग्रुपचं नाव होतं अरुण म्युझिकल बँजो ग्रुप. ते जेव्हा देवाच्या आशीर्वादाने, स्वामींच्या कृपेने ते माझ्या हातात आलं, देवाने दिलं, तर मी त्या ग्रुपचं नाव चेंज केलं श्री स्वामी समर्थ म्युझिक. गेले मे बी 30 ते 32 वर्ष ते टीम परमेश्वर सोबत आहे. तर देवाने आम्ही मागतो, देवाने मला तिथे उभं केलं. कर्तव्य तर परमेश्वर आहे, मी फक्त मागते. सो मला आजच्या माझ्या कलेच्या हेच सांगायचं आहे की आज ज्यांना माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत मी खूप स्ट्रगल केले, खूप मेहनत केली. मीच नाही, माझ्यासारखे असे कित्येक कलाकार ज्यांनी झिरोतून हिरो झालेले आहेत. मग ते रोडचे कलाकार असू दे किंवा फिल्म इंडस्ट्रीचे असू दे. तर आजच्या पिढीला मी एवढं सांगू शकतो, ज्यांना कोणा म्हणजे जे उत्सुक आहेत, ज्यांना कच्ची रोल, जे कलाप्रेमी आहेत, जे म्युझिक लवर आहेत, ज्यांना कच्ची रोल शिकायचं आहे, तर त्यांना मी लवकरच येत्या काळात मी त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये रोल शिकवणार, कच्ची रोल. ते माझ्यासाठी मी असं वाटतं मी आयुष्यात काहीतरी कमावलं. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे, मुंबईतील महाराष्ट्रातील सगळ्या जनतेचा आशीर्वाद आहे, देवांचा आशीर्वाद आहे, बाप्पाचा आशीर्वाद आहे. बट मी माझ्या कलेच्या माध्यमातून जे काय मला येतं, मी काय एवढा प्रोफेशनल म्हणजे किंवा नोटेशनचा कलाकार नाही, पण मला जेवढं येतं, मी जेवढं लोकांना नाचवतो तेवढं मी तुम्हाला शिकवेल. आणि ते येत्या जवळच्याच काळात मी ती तारीख आणि वेळ डिक्लेअर करेन. थोडा वेळ द्या, लवकरच मग मी ते YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल. सांग म्हणजे ही एक आपल्या गिरगावचा लाडका मिलिंद म्हणजे मिलिंद दादाची एक नवीन संकल्पना आहे की जे कोण उत्सुक आहे
शिकण्यासाठी कच्ची ढोल त्यांच्यासाठी ही सुवर्ण परवडीच आहे की मिलिंदचा गिरगावचा लाडका मिलिंद हा आपला गुरु होणार आहे. तर लवकरच तो या सर्व गोष्टी तारीख वेळ हे डिक्लेअर करेलच. तर या दुसऱ्या प्रश्नाकडे वळण्याआधी आपण एक छोटीशी व्हिडिओ क्लिप पाहूया ही. तर ही व्हिडिओ क्लिप पाहून तुम्हाला अंदाज आला असेलच की माझा दुसरा प्रश्न काय आहे तो. तर दादा मला तुला विचारायचं आहे की जेव्हा तू वाजवत असतोस तेव्हा अनेक लोक म्हणजे जे तिकडे नाचत असतात ते बक्षीस म्हणून पैशाच्या स्वरूपात तुला तिकडे टीप देतात करेक्ट. तर ती टीप कधी आपल्या मनाने त्याला ओळ नाही बोलतात. हा तर ती तुला देतात. काही असतात ते ढोलवर ठेवतात ते पैसे, कधी कधी ते खिशात ठेवतात आणि कधी कधी तुमचा जो माणूस असतो ग्रुपचा एक तिकडे त्याच्या हातात देतात. पण कधी कधी काही लोक ती जी पैसे असतात ते तुझ्या तोंडाजवळ ठेवतात. तर हे स्वरूप तुला कसं वाटतं त्याचं, म्हणजे योग्य आहे का कसं, म्हणजे काय सांगू शकतोस याच्याबद्दल? आता मला सांगायचं म्हणजे लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. मी पुन्हा तेच बोलतो, मी एवढा मोठा कला पण लोकांचं महाराष्ट्रातल्या जनतेचं मुंबईचं म्हणजे दक्षिण मुंबईचं सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे. तेव्हा मिलिंद येतो तर लोक उत्सुक होतात. मिलिंद काय कोण सेलिब्रिटी नाही पण बाबा मिलिंद मध्ये एक एनर्जी आहे. देवाने एक त्याला एनर्जी. तो जेव्हा येतो तेव्हा लोकांमध्ये उत्साह म्हणजे बाबा हे मिलिंद आला आणि ठीक आहे. लोक मला काही लोक माझ्या डोक्यावर पैसे उडवतात असे थप्पीच्या थप्पी 50चं कॅट 100चं कॅट 10चं कॅट 20चं कॅट. काही लोक खिशातही ठेवतात, काही लोक माझ्या कलाकारांना देतात पण काही लोक तोंडात देतात. तर त्याबद्दल मी आता ते माझे फॅन फॉलोअर्स आहेत, माझे भाऊ आहेत, तर मी त्यांना म्हणजे हे बोलू शकत नाही की तुम्ही तोंडात देऊ नका. ते प्रत्येकाचा विचार. पण इथं मी एवढं सांगेन की तुम्ही सगळ्या कलाकारांचा रिस्पेक्ट करता. मी असं म्हणणार नाही की तुम्ही रिस्पेक्ट करता, तुम्ही सगळ्या कलाकारांचा रिस्पेक्ट करता. फक्त जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीचा रिस्पेक्ट करा, तिचा सन्मान करा. आपल्याला त्या आज आपण सर्वप्रथम कोणी समजा या भूतलावरती या धर्तीवर जो मनुष्य आहे तो जेव्हा पहिलं जसं येईल आईच्या पोटातून उदरातून जन्म घेईल तर त्याचं शिक्षण होतं, त्याच्यानंतर तो जॉब करतो, त्याच्यानंतर तो जो पैसे कमवेल ते सर्वप्रथम तो पहिला त्याचा उद्धार घेत असतो. त्याच्यानंतर मग तो बाकीचे त्याचे सगळे फॅशन आहेत, कपडे आहेत, कसा त्याचं पहिलं त्याचं म्हणजे तो भाड्याच्या घरात राहतो पण त्याला पहिलं त्याचं स्वतःचं पोट आणि परिवारचं पोट चालू पाहिजे. म्हणून त्या लक्ष्मीची आपण रिस्पेक्ट केली पाहिजे. आणि प्रत्येक कलाकारांना तुम्ही सगळे मुंबईतले महाराष्ट्रातले माझी जनता आहेत, माझे रसिक बांधव आहेत, ते फॅन करत तुम्ही सगळ्या कलाकारांचा रिस्पेक्ट करतो. एवढंच की तुम्हाला कसं पटेल म्हणजे तुम्ही समजू शकता की मिलिंद दादा यातून काय म्हणायचंय. कारण की जो पैसे देतो त्याने पण हे मेहनतीने कमावलेले पैसे असतात. तर तुम्ही त्या कलाकाराचा आदर करा, त्या लक्ष्मीचा आदर करा आणि येणाऱ्या कालावधीत आता माझ्या मते 6-7 जून पासून पाठपूजन सोहळा आगमन सोहळे येणार आहे. तर हा व्हिडिओ जो बघत असतील आणि या व्हिडिओ मध्ये जे मी मांडतोय ते कलाकारांसाठी आहे. कारण की जो वादक कलाकार आहे, जो ब्रास बँड वाजवत असून दे, बँजो वाजवत असून दे, नाशिक ढोल वाजवत असून दे, त्यांनी हा अनुभव घेतलेला आहे. तर त्यांचा रिस्पेक्ट करावा, त्या पैशाचा रिस्पेक्ट करावा आणि येणाऱ्या कालावधीत तुम्ही नक्कीच ते पैसे त्या कलाकाराच्या खिशात, त्यांच्या ढोलवर किंवा त्यांचा जो माणूस असेल त्यांच्याकडे द्या अशी मी तुम्हा सर्वांना नम्र विनंती करतो. आणि हेच सांगून मी तिसरा प्रश्न दादा तुला विचारतोय. मी खूप वेळा तुझं भारत माता जवळ आलो आणि व्हिडिओ काढलेले आहेत आणि तू ग्रँड रोडचा राजा वगैरे तिथे तुमचा एक तो स्पॉट आहे. भारत माताच्या समोर तुम्ही उभे असता, तुमचा सेटअप लागलेला असतो. तर खूप वेळा मी असं म्हणजे माझं ऑब्झर्वेशन आहे की तू वाजवताना ते दहीहंडीचं गाणं आणि ढोल घेऊन नाचतोस. तुझं लवचिक शरीर आणि ती स्टेप्स असते तुझी. आणि त्याच्यानंतर कधी कधी एका पायावर तू नाचतोस आणि तिसरी आहे ती उंच काठी उडवतोस आणि ती हातात पकडतोस. तर ती भरपूर वेळा म्हणजे मी पाहिलंय तेव्हा तू ती पकडलेली आहेस. पण असं कधी झालंय का की ती उंच उडाली आहे ती दुसरीकडेच उडाली आहे, कुठे पडली आहे किंवा कुणाच्या डोक्यात पडली आहे, असं कधी झालंय का? मी जो डोक्यात ढोल घेतोय ते माझे जे गुरु आहेत अरुण डावळे
ते पहिले घ्यायचं, त्यांच्याकडून मी शिकलो. मग त्याचं माझं ऑब्झर्व नंतर सुरुवातीला मला पण होतं, कारण ते डोक्यावरती ढोल घेऊन नाचायचं म्हणजे बॅलन्स झालं पाहिजे. तर ते जे ढोलचं जे खोड असतं ते थोडंसं गुळगुळीत असतं, म्हणजे असं हे असतं, रफ असतं. तर तो सटकला तर मला लागेल, विजा होऊ शक्यता किंवा दुसऱ्याला कोणा ते विजा. पण ते सगळं बॅलन्सिंग मध्ये तो ढोल घेऊन पकडून रशी माझ्या गळ्यात त्या ढोल वरती पकडून त्याच्या चावीला पकडून आई हाताने छाती पण वाजवायचं, प्लस नाचायचं, मुव्हिंग करायचं. तुझी आवड स्टेप ते माझा आवडतं. मुंबईत कोण करतात की नाही माझ्या माहिती. हो, त्याच्यानंतर माझ्यामध्ये म्हणजे भरपूर जणांनी प्रयत्न केला. एक मिलिंद दादा दुसरा म्हणजे मिलिंद दादाची स्टेप जमते का बघूया, पण जी लवचिकता तुझ्या स्टेप्स मध्ये आहे ती एक वेगळं म्हणजे ओरिजिनल आपण बोलू शकतो त्याला. येस, ती मजा येते पाहायला ती स्टेप. येस, धन्यवाद. आणि दुसरं सांगायचं म्हणजे मी जी काठी उडवतो अशी छातीची काठी वरती, मग भले ती 10 फूट असू दे किंवा 8 फूट असू दे किंवा 15 फूट असेल, पण मी ज्या जोशाने काठी फेकतो त्याच जोशाने ती काठी पकडतो. ती मी त्याचा अगोदर सुरुवातीला घरी नाही केलं, मी रनिंग मध्ये ऑर्डर मध्ये तिचं प्रॅक्टिस केलं. सॉरी, बरंच वेळ त्या माझ्या हातातून काठी पडलेली आहे. नंतर तो मला सराव झाला, माझ्याकडे बॅलन्सिंग एक लवचिकता आली. तर मला म्हणजे एवढ्या टाइमात ती काठी गेली, एवढ्या टाइमात ती काठी रिटर्न येणार आणि मी पकडली. तेवढे मला ते जजमेंट आहे, तो टाइम समजलेला आहे की ती काठी फेकतात. फक्त फेकताना कोणत्या स्पीडला फेकतोय. हा, तर मग ती असंच आम्ही एका हल्लीत गेलो होतो 2 वर्षापूर्वी. तिथेच महिला मात्र होत्या आणि लहान मुलं पुरुष. तर काठी मी अशी वरती उंचावर कुठले फेकली, अशी जम्प केली 10 फुटावर आणि तिथे माझा बॅलन्स तुटला. ती थोडीशी हवा असल्यामुळे तुम्ही अशी गेली राईट साईडला. माझ्या हाताने एका बाईच्या डोक्यावर पडली, पण तिचं ब्लड नाही आलं, असं फक्त तिला असं खरचटलं थोडंसं, थोडं लाल झालं. तर मी लगेच माझा स्टॉप केला. पोरांना बोललो जरा थांबा, बोलत ताई सॉरी. तरी म्हणते काय नाही सर, तुम्ही एवढं म्हणजे त्यांनी पण रिस्पेक्ट दिला की तुम्ही एवढं वाजवताय, ठीक आहे, तुम्ही जाणून बुजून तर नाही वाजवत ना. काठी वरती उडवलं, तुमची ती हॉबी आहे, तुम्हाला आवड आहे, लोकांना पण ते बघायला आवडतं. त्याचा बॅलन्स देणं साईडला पडली, काय हरकत नाही. तिथे तो विषय स्टॉप झाला आणि आम्ही वापस चालू केलं. म्हणजे एकदा असा म्हणजे असा प्रसंग झाला होता की आता तर सर्व व्यवस्थित चालतंय, पण एक असा कालावधी होता जेव्हा सगळंच बंद होतं. सण नव्हते, उत्सव नव्हते, कोविड कालावधी. तर मग त्यावेळी म्हणजे आता जे कलाकार होते, जे टेक्नॉसॉफी होती, म्हणजे टेक्नॉलॉजी तांत्रिक बाबी त्यांना जे ज्ञान प्राप्त होतं, त्यांनी ऑनलाईन सेवा देऊन आपलं उदरनिर्वाह चालवला. पण ज्या कलाकारांचं म्हणजे कला हेच उदरनिर्वाहाचं साधन होतं, अशा लोकांसाठी आणि तुझ्यासाठी तो कोविडचा लॉकडाऊन कसा राहिला? त्यात तुला कोणत्या मंडळांनी किंवा मित्रांनी मदत केली किंवा काय सांगू शकतो तो त्या कालावधीत तू काय केलंस? कारण की त्यावेळी नव्हते शो किंवा ऑर्डर, ना कोणाची लग्नाची वरात होती, ना हळदीची वरात हे होती. तर मग त्यावेळी तुला असं म्हणजे कोणी पाठिंबा दिला? तो 1 वर्षाचा 1.5 वर्षाचा कालावधी होता त्याच्यात. 2 वर्षाचा कालावधी. हो, म्हणजे 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये गेले. 3ऱ्या वर्षी आम्हाला थोडंसं ऑर्डर चालू झालं. पण खरोखर तुम्हाला सांगायला आवडेल की लॉकडाऊनचा काळ आमच्यासाठी खूप, म्हणजे आमच्यासारख्या कलाकारांसाठी, जे रोडचे कलाकार आहेत, जे फिल्म इंडस्ट्रीचे कलाकार, त्यांना नाही करत, त्यांचं सगळं व्यवस्थित होतं, स्टेबल होतं, त्यांच्याकडे पैसा करायला होता. पण जे रोडचे कलाकार आहेत, नाशिक वाले, बेंजीवाले, काय ब्रास बँड वाले, काय बीट्स वाले, अशा काय हलगीवाले आहेत बिचारे, अशा कलाकारांचे खूप वांदे झाले. कारण लॉकडाऊन असल्यामुळे पुरा महाराष्ट्र, भारतभर, पुरं जगभर बंद होतं, वर्ल्ड वाईड. आणि लॉकडाऊन काळामध्ये खूप रेस्ट्रिक्शन, एवढ्या टायमात यायचं, एवढ्या टायमात यायचं. पण आम्हाला सुरुवातीला लॉकडाऊन मध्ये 4 महिने कशी तरी गेले व्यवस्थित. 5व्या महिन्यानंतर आमची खूप हालाकीची परिस्थिती आली. खूप म्हणजे जेवण खायचे वांदे पण झाले आणि मी तो भाड्याने करता येतो कामोट्यामध्ये. पण मग त्यावेळी तुला असं कोणतं मंडळ, मित्र परिवार, तुझा एवढा फॅन फॉलोअर्स आहेत, तुझे चाहते वर्ग आहे, तर त्याच्यावेळी तुला कोणी असं मदतीचा हात केला की दादा आहे, आम्ही यावर्षी आपण उत्सव साजरा नाही केला, पण आम्ही दरवर्षी प्रमाणे
तुझं काही मानधन वगैरे असेल ते देतो किंवा हे ठेव तुला, असं काही तुझ्यासोबत म्हणजे? हो, 100% 1000%. लॉकडाऊनच्या काळात आमचा खूप बेकार प्रसंग होता. मी एकदम सरळ साधा म्हणजे निर्व्यसनी आणि त्याच्यामध्ये माझ्यासारखे कलाकार आणि बरेच असे जे जे विद्यार्थी होते ते सगळे पॅनिक झाले होते. आणि माझा 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 मुलगा होता तसा खूप मिसेसला बोलायचो की काय कसं चालणार, जॉब नाहीये, कारण कंपन्या बंद होतं, माझं ऑफिस सगळंच म्हणजे पुरा भारतात बंद होतं आणि वाजवलं नाही कारण गव्हर्नमेंटने सगळं रेस्ट्रिक्शन, सोसायटीच्या बाहेर जाऊ शकत अशी परिस्थिती. तर माझ्या बायकोने मला पहिला धीर दिला, बोला परमेश्वर जगत तुम्ही मानता, परमेश्वर विश्वास ठेवा, सगळं चांगलं होईल आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि खरं मी मुंबईतील जे माझे मी मुंबईतल्या सगळ्या माझ्या मंडळांना पहिला नमस्कार करतो. मुंबई जे पण माझे मंडळ आहेत, जे माझे हित संतर आहेत, त्यांना नमस्कार करतो. कोणी वाईट वाटून घेऊ नका. पण मुंबईतलं खरोखर काही मंडळांनी मला, मी नाव नाही घेणार, पण माझ्या दक्षिण मुंबईतल्या काही मंडळांनी मला कोणी 5,000 दिली, कोणी 10,000 दिली, असे 4-5 मंडळांनी मला मदत केली. त्याच्यानंतर असं एक ढोल ताशा पथक होतं, त्यांचंही नाव घेत नाही, त्या पथकाने पण माझ्या ग्रुपसाठी एक 20,000चा मानधन दिला. मला पर्सनल तरी 5,000 दिले. आणि असे माझे काही मित्र होते, माझे नातेवाईक आहेत, 2-3 नातेवाईकांनी थोडीशी मला मदत केली, एक 5,000-5,000ची. आणि काय माझे मित्र होते तुमच्यासारखे जे माझे चिंतक, त्यांनी समोर बोलून दादा मला माहिती आहे तुझ्या हालाची परिस्थिती आहे आणि तुझ्यासारखा एक चांगला कलाकार आहे, सरळ आणि साधा माणूस आहे, कारण आम्हाला माहिती तुला बॅकअप कोण, तू एकटाच कमवणार आहे आणि तू जॉब करून वाजवतोस आणि भाड्याचा घरात हे आम्हाला माहिती काम. काय मित्रांनी समोरून फोन करून कोणी 2,000ची मदत केली, कोणी 3,000ची केली, असं काय मित्रांनी मला केली मदत. प्लस माझे वाळकेश्वरचे माझे जे मित्र आहेत त्यात नाही सगळं त्यांच्या मुलांनी मला मदत केली. म्हणजे एकंदरीत आपण असं बोलू शकतो की बाप्पाची जी देवा जो सेवा करतो, बाप्पाची जो सेवा करतो, त्याच्यासाठी बाप्पा कोणत्या मार्गाने उभा राहिला असं आपण बोलू शकतो. येस, सांगतो काय. आणि माझे तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्यांनी मला मदत केली मी त्या सर्वांचे आभार आहे. मी तुमचे ऋणानुबंधन आहे, मी कधी विसरणार नाही. धन्यवाद. तुमचा जो आता स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुप आहे, तर त्याचा मिलिंद दादा हा सर्वांना दिसतोय, पण त्याच्या सोबत असणारे कलाकार आणि त्यांचा तुला मिळणारा सपोर्ट याबद्दल तू काय बोलू शकशील? म्हणजे तर मग मी महेंद्र दादाकडे आलो. महेंद्र दादा मला संतोष नावाच्या मित्राने मला तिथे आणलं. तिने बोलला भाई चांगला मुलगा डान्स करतो. मी त्यावेळी मिथून डान्स करायचो, आम्ही तो अत्यंत डान्स करायचो, राजेश खन्नाचा डान्स करायचो, मायकल जॅक्सन तो ठीक आहे आपण करायचो असं. आणि त्यांनी त्या पाठीला महेंद्र दादा त्याच्या पाठीत मी खूप वेळ वाजवायचो. त्यांनी मला ड्रम शिकवला, मग मी थांबडो लावलो, बेस लावलो, कच्ची डोल शिकवला. आणि त्याच्यानंतर मग अरुंदाच्या पाठीत गेलो. पण अरुंदाच्या पाठीत गेलो ठीक आहे, अरुंदाच्या पाठीत जायला मला 1-2 वर्ष लागले. नंतर अरुंदानी ठीक आहे मिलिंद तुला मी शिकवेल, तू माझ्या पाठीत. अरुंदाच्या पाठीत गेलो. अरुंदाला पण मला दुसरा गुरु आहे, पहिला गुरु माझा काही नाही. म्हणजे सॉरी दादा मी बोलतो, महेंद्र हे तुमचे पहिले गुरु आहेत आणि अरुण दादा हे दुसरे गुरु, म्हणजे त्यांनी तुम्हाला दुसऱ्या वेळी पाठी दिली. येस, तुम्ही तिकडे गेले. येस. नंतर अरुण दादा पण गिरगाव वाजवायचं की आमची गिरगाव कशी एंट्री झाली ते तुम्हाला सांगू. तर अखिल भुरेश्वर जुना गोविंद होता, अखिल भुरेश्वर फुलगंधी, तो गोविंदा पूर्ण ते भुरेश्वर करून असं कुंभारवाडा करून इकडे यायचा गिरगाव. आणि गिरगावच्या राजाच्या लाडात तिथे थांबायचा. तळी मी लहान होतो तेव्हा अरुंदाचा आमचं मेळ होता. तर त्या मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र तेंडुलकर आणि आमचे लव नानाकर हे ग्रस्त होते तिथे, आणि राजेश नाईक ग्रस्त होते. तिथे आम्ही वाजवलं थोडं. ते मंडळ त्या राजाला तिथून एक सलामी देतात, एक 20 मिनिटं वाजवले. नंतर बोलवलं तुझ्या अरुंदाला किंवा बाया तुमचं वाजवलं ते लांबी शिंदे तुमच्या असत ना, ठीक आहे. तर बोलले की तुम्ही आम्हाला गणपती विसर्जन झाल्यापासून भेटा असं, किंवा गणपतीच्या अगोदर भेटा गोविंदाच्या वेळी.
ठीक आहे. त्याच्यानंतर अरुण दादा तिथे गेले, आमचे सिनियर कलाकार त्यांना भेटले. त्यांनी बोलले की आमच्या गिरगावच्या राजाचं असं हे विसर्जनचा टायमिंग हा असतो, आम्ही तुम्हाला 3-3:30ला सेक्युरिटी सोडतो. मग अरुण दादानी त्यावेळी ती ऑर्डर बिफोर 40 इयर्स 40 नाही, हा म्हणजे तोच लगभग तो काळ होता. त्यावेळी त्यांनी ऑर्डर डन केली काहीतरी 4-5 हजारामध्ये फुल सेट असं. त्यावेळी आम्ही 3च कच्ची डोल लावायचा, 3 कच्ची डोल, 2 बीज, 2 काप आणि आमचा पालेभाजा करायचा. आणि गिरगावच्या राजाच्या घरीतून ती सीपीला कार्यक्रम सीपीला एक असं क्राऊड असा तो. त्यावेळी पण तेवढाच crowd, आता पण तोच क्राऊड आहे. आता तो खूप जनरस असतो तसा. आणि त्याच्यानंतर आम्हाला त्या गिरगावच्या राजाचं आम्ही जेव्हा विसर्जनात वाजवलं अरुण मेजोरिटी आणि आता ती स्वामी समर्थ मध्ये, तर तिथे आम्हाला एक चांगला फ्लो मिळाला. आम्ही चांगल्या फ्लो मध्ये गेलो. आम्हाला गिरगावमध्ये नाव मिळालं, एक स्टँड मिळालं आणि आम्हाला गिरगावमध्ये भरपूर झालं. आणि आमच्या अगोदर पण कच्ची म्हणजे होते पक्या मामाचे आणि इब्राहिम चाचा, ते कच्ची विचारल्या. इब्राहिम चाचा आहे, विजय चव्हाण आहे, पुरुषोत्तम सावंत, प्रकाश सावंत, अजय खाडे, बरेच कलाकार आहेत. मारुती काका आहे, उषा काका आहे, शशी काका, शशी भोगसे, असे खूप खूप छान तुमच्यापेक्षा सिनियर कलाकार आहेत, चांगले नाही पण ते आहेत. काही देवाघरी गेले, काय हाल आहेत मजा होतं. पण तिघत आम्हाला खूप एक चांगला स्टँड मिळाला. आमच्या नावाची आम्हाला एक चांगली प्रसिद्धी मिळाली. आमच्या कलेला तिथे वाव मिळाला. आणि तिथून आम्ही म्हणजे तिथून जेव्हा बोलतात ना मुंबईचं नाक ह्या इथे गिरगाव, तिथून गिरगाव जी अशी भूमी आहे जिथे मोठे मोठे कलाकार आहेत, कलाकारांची भूमी आहे. आणि माझ्यापेक्षा खूप चांगले सगळे सिनियर कलाकार चांगले मोठे विजय चव्हाण आहे, मारुती काका, पुरुषा काका, प्रकाश सावंत, अजय खाडे, शशी भोगसे, खूप मोठे मोठे कलाकार होऊन गेले. चांगले आहेत. काही देवाघरी गेले, काही जमली आहेत. पण माझ्यासारख्या छोट्या कलाकारांना त्याचा जन्म वड्यात झाला, झोपडपट्टीमध्ये इथला मिळाला आणि गिरगावमध्ये वाव मिळाले. ती गिरगावच्या राजाचा स्वामींचा आशीर्वाद आहे. आणि इथपर्यंत आम्ही पोहोचलो. आणि आम्हाला पुऱ्या गिरगावमध्ये तर पुऱ्या दक्षिण मुंबईमध्ये आम्हाला खूप क्रेज मिळाला. आम्हाला एक फेम मिळाली. त्याच्यानंतर आमचं युट्यूबला चॅनल आले आणि युट्यूबला ते चॅनल जे तुमच्या फॅन त्यांनी व्हिडिओ काढून अपलोड करत आले आणि माझ्या नावाने ते गिरगावच्या लाडकामध्ये त्या नावाने व्हिडिओ फेमस आहे. पण विषय सांगायचं म्हणजे गिरगावचा लाडका मिलिंद हे नाव मला माझ्या गिरगाववालीने दिलं, तेही पिंपळवाडी. हा, गिरगाव पिंपळवाडी, त्या लोकांनी मला हे नाव समजलं गिरगावचा लाडका मिलिंद. आणि मग ते युट्यूबला त्याच नावाने माझे व्हिडिओ गिरगावचा लाडका मिलिंद या नावाने आता सगळे व्हिडिओ आपण बघतो तर त्याच्यात ते नाव म्हणजे ती एक पदवी दिल्यासारखीच आहे. ती मला गिरगावाने दिलं. आणि तसं तर माझ्या गिरगावाल्यांचं माझ्या खूप प्रेम आहे. माझ्या इथे दक्षिण मुंबई आणि पुरा महाराष्ट्रात माझं प्रेम आहे. तेही माझं. दादा माझा पुढचा प्रश्न असा आहे की गेल्या वर्षी तुझं पहिल्यांदा वादन होतं ते गोड गणपती, चंदनवाडीच्या गणपतीला तू आरती वाजवायला गेला होतास, म्हणजे स्वामी समर्थ म्युझिकल. तर माझ्या तिथे जो क्राऊड असतो, जी पब्लिक जमतं तिकडे बघायला, भुवनेश्वरच्या नाक्यावर माझ्यामध्ये तो गणपती येतो आणि तिथे आरती करतात. आणि तसाच एक क्षण म्हणजे आपण ह्याला बोलू शकतो की अंगावर काटा आणणारा क्षण असतो जेव्हा गिरगावचा राजा निघतो मंडपातून विसर्जनाला आणि तेव्हा त्यावर तुझी गच्ची वाजते. तर हे दोन क्षण जर बघितले तर त्याचा तू एकदम साक्षीदार आहे आणि गिरगावचा महाराजा देखील तू वाजवला आहेस म्हणजे माझ्या मते. तर या सर्व गोष्टींचा तू म्हणजे याचे देही याचे डोळा साक्षीदार तू आहेस आणि तू तिथे वाजवतोयस, तू जनतेचा तो उत्साह बघतोयस. तर तेव्हा तुला म्हणजे तुम्ही किती वेळ वाजवता असं आणि किती तेव्हा म्हणजे किती वेळ असं तुम्ही म्हणजे ती मिरवणूक चालते गिरगावच्या राजाची असो किंवा चंदनवाडीच्या गोड गणपतीची असो, तर याबद्दल एक थोडंसं सांगू शकतोस प्रेक्षकांना? नक्कीच. बघा,
सांगायचं तात्पर्य म्हणजे गेल्या वर्षी गौरगणपती दरवर्षी असतो, पण तो नेहमी त्याचं आगमनाची सुरुवात झावबावाडी ठाकूरगावच्या नाक्यावर होतो आणि लोक त्या बाप्पाच्या आगमनाची ती जी आरती आहे ना त्याच्यासाठी उत्सुक असतात आणि ते वाईट खूप वेगळे आहे. तर मला पहिल्यांदा त्या मंडळाने गेल्या वर्षी बोलवलं, आमंत्रित केलं की श्री स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुप ठीक आहे फुल टाइम वाजू शकत नाही, पण निदान आरतीचा मान आम्ही तुम्हाला देतो ते तुम्ही स्वीकारा, त्याच्याबद्दल तुम्हाला मानधन देतो. त्याने आम्हाला मानधन दिलं होतं. तर आम्ही ते 20 मिनिटं वाजवली, पण बरोबर बघितलं ठाकूरगाव नाका गिरगाव अप टू चिराबाजापर्यंत ते लोकांची जनता म्हणजे गर्दी समुद्र आहे. आणि मी व्हिडिओ सुद्धा बघितले युट्यूबला, ते वाईट होता आणि लोक टाळे वाजवतात, अंगावर असंच नाव नाही दिलं, पण ते लोकांचं एक रिस्पेक्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा एक कोणता गिरगावचा राजा, त्या गिरगावच्या राजामध्ये इको फ्रेंडली मूर्ती आहे आणि शाडूची माती आहे. गिरगावच्या राजाचे डोळे बघण्यासारखे आहेत, कान बघण्यासारखे, गिरगावच्या राजाचा सोंडीवरती तो कृष्ण भगवान स्टॅच्यू आहे, हे डोळे बघण्यासारखे आहे. म्हणजे तुला जी मिरवणूक असते ती गिरगावच्या राजाची विसर्जन ती किती तासाची असते आणि म्हणजे मी बघितलं की एवढा क्राऊड तू नाचवतोस, फक्त तुमचे ते 7-8 जण असतात आणि त्याच्यावर त्या गर्दीतून जी गर्दी असते, तर हे किती वाजेपर्यंत तू एवढा म्हणजे एवढा तुझा जोश कसा काय येतो म्हणजे एवढा वेळ वाजवणार, तर किती वाजेपर्यंत असते ते? बघा आम्ही गिरगावच्या राजाकडे माझी सगळी टीम 8-8:30 मध्ये पोहोचते. आम्ही लोक सकाळी 9-9:30 वाजता आमचा बाजार चालू होतो. म्हणजे गिरगावच्या राजाचा विसर्जन पहिली जी छोटी मूर्ती असते त्या गिरगावच्या गल्लीमध्ये जवळजवळ 1.5 तास फिरते, मग ती बाहेर येते, मग मोठी मूर्ती 11 वाजता बाहेर पडते मंडपातून आणि जो वाईट होतो, लोकांची गर्दी, जल्लोष, फटाकडे जल्लोष आणि तो गुलाल आणि फुलं आणि तो गुलाल उधळता रंगाने आमचा बाजार, ती आतिषबाजी उधळता एखाद्या गल्लीतून एक किंग, एक राजा, एक बाप्पा येतो, ते वाईट वेगळे आणि आमच्याकडे आम्ही तो सण आम्ही वर्षातून एकदा अनुभव घेतो आणि आम्हाला त्याचं जास्त बाकी जोपर्यंत ते बाप्पाची इच्छा आहे राजाची तोपर्यंत आमची टीम होतात. माझी स्वामी समर्थ म्युझिकल बँड ग्रुप म्हणजे टोटल मध्ये तिथे 20 कलाकार असतो. आम्ही सगळे जुनी नवीन सगळे कलाकार एकत्र राहतो आणि त्याच दिवसामध्ये आम्ही सकाळी 9 ते रात्री 12:30 पर्यंत तो जोश, तोच टेम्पो, तीच एनर्जी, तीच ताकद, तीच जनता आणि गिरगावच्या राजाची 5,000 कोटी तुमच्या भाज्या नाचवतो स्वामी समर्थ म्हणजे. पण जी ताकद आणि जे बळ देतो तो परमेश्वर आणि तो राजा देतो, तो करून घेतो आमच्याकडून सेवा. त्याच्या आम्हाला काही कमी पडत नाही. आमचं मंडळ आम्हाला चाय पाणी नाश्ता जेवण सगळी सोयी करतो शेवटपर्यंत आणि आम्हाला मंडळाचे कार्यकर्ते पण सहकारी असतात. गर्दी होती तर आम्हाला सहकार्य असतं, पण ती गर्दी गिरगावच्या राजाच्या ती गर्दी आहे ना, ते बोलतात ना ती गर्दी संपणार नाही पाहिजे. पाऊस असू दे असू दे तटस्थ बाबा गिरगावचा राजा आणि स्वामी समर्थ म्हणजे गिरगावचा राजा एक कॉम्बिनेशन झालंय. येस, एक समीकरण आणि त्या बाप्पामुळे आम्हाला खूप आज महाराष्ट्रामध्ये नाव भेटलं. आशीर्वाद आहे, स्वामींचा आशीर्वाद आहे. मिलिंद एकटा कोण नाही त्या गिरगाव मध्ये या मुंबईत महाराष्ट्रात कुठे बांधतो माझी टीम स्वामी समर्थ. मिलिंद एकटा कोण नाही. मिलिंद बरोबर माझे 11-12 15 कलाकार आहेत. ते सर्व एकत्र येतो, ते सगळे एकत्र मिळून एक आमची एकजूट एक मूड बनते. जसे एक युनिटी होते तसे सगळे कलाकार एक शब्दसूर बनतो आणि त्या सगळ्या कलाकारांच्या माध्यमातून स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुप एक उभारलेला आहे महाराष्ट्रावर आणि त्या कलाकारांच्या संगतीमुळे आज आम्ही चांगला बाजार होतो. आम्हाला महाराष्ट्रामध्ये खूप क्रेज आहे, आम्हाला खूप नाव आहे, आम्हाला खूप छंद आहे आणि माझ्या कलाकारांमुळे मिलिंद ओळखलं आहे. माझे सगळे कलाकार म्हणून मिलिंद आहे. दादा मला तुमचा प्रश्न असा असेल की गिरगावचा महाराजा तुम्ही कधी आगमन किंवा विसर्जन मिरवणूक वाजवली आहे का? गिरगावचा महाराजा गिरगावच्या महाराजामध्ये पण
आम्ही मागची 2-3 वर्ष वाजवलेलं आहे. हा, हा. मी छोट्या वाजवून आलो पण माझी टीम पार्ट 2 तिथे महिने जाताना वाजवलेलं आहे. संध्याकाळी 4 पासून ते 12 पर्यंत. पण बघा हे सेम आहे. ते गिरगावचा राजा कडे पण तेवढाच करावं, महाराजाकडे पण तेवढंच करावं आहे. आणि दोन्हीकडे वाईट सेम आहे. सेम आहे. कारण ते नाव शेवटी गिरगावचा राजा आणि महाराजा दोन्ही पण एकदम दोन्ही गणपती पाहण्यासारखे ते गिरगावच्या महाराजाचे पण डोळे बघण्यासारखे. ती पण मूर्ती खूप आणि दोन्ही शाडूच्या माते आणि शाडूच्या मातीपासून तयार झाले. गिरगावचा महाराजांचा पण दरवर्षी काहीतरी युनिक असतं लोकांना वगैरे तसं. आणि गिरगावच्या राजाचं पण मंडप मध्ये पण काहीतरी युनिक असते. तर मित्रांनो तुम्हाला मला सांगायला आवडेल की यंदाचं गिरगावच्या राजाचं माझं आगमन विसर्जन 40 वर्ष आहे होत आहे. माझ्या ग्रुपला पण 45 वर्ष आहे. आणि गिरगावच्या राजाचं यंदाचं 99 वर्ष आहे. या वर्षी 99 वर्ष आहे. पुढच्या वर्षी ते शतक महोत्सव जाणार. म्हणजे हा प्रश्न म्हणजे काळजाला हात घालणारा प्रश्न आहे की म्हणजे आपल्याला वेळेचं बंधन आहे. त्याच्यामुळे मी हा प्रश्न तुला विचारतो आहे. खूप सारे प्रश्न होते पण मिलिंद समजणं हे एका तासाचं किंवा एका पॉडकास्टचं काम नाही. एका पॉडकास्ट मध्ये होणार नाही. तर आता हा एक म्हणजे वेळेच्या बंधनामुळे एक प्रश्न असा आहे की मिलिंद लहानपणाचा मिलिंद कसा घडला आणि तो तुझा प्रवास म्हणजे आता आपण बोलतो 0 पासून हीरो पर्यंतचा प्रवास. पण हा प्रवास नक्की कसा होता त्याच्यात किती काय काय गोष्टी आहेत. कारण की आता एखादा कलाकार असतो वादक कलाकार तो वाजवताना त्याची सुख तो बाजूला ठेवून हळद वाजवतो, तिकडे लग्नाची वरात वाजवतोय, आगमन वाजवतोय, विसर्जन वाजवतोय. पण स्वतःची जी दुःख आहे ती सर्व तो पाठीमागे ठेवून हे सर्व गोष्टी करतोय. त्यावेळी जनतेला फक्त तो वाजवताना दिसतोय पण पाठी खूप सारा संघर्ष असतो मिलिंदच्या किंवा प्रत्येक कलाकाराच्या. मिलिंदच म्हणून नाहीये, प्रत्येक कलाकार हा तुमच्या मिरवणुकी वाजवतोय, पुन्हा वरातीत वाजवतोय, तो हळदीत वाजवतोय, आगमन बाप्पाचं असून दे किंवा विसर्जन वाजवतोय. पण यामध्ये तुम्ही पाहाल तर त्याच्या मागे संघर्ष असतो, त्याच्या डोक्यात एक वेगळ्या गोष्टी पण असतात. पण त्या सर्व विसरून तो इथे आपलं एकजीव करतोय, लक्ष केंद्रित करतोय. तर तुझ्या जीवनातला हा प्रवास कसा होता ते थोडक्यात सांगू शकशील का? हो नक्कीच ना. बघा सांगायला मला आवडेल पण कारण मागच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही सांगितलं आहे. तर आता मित्र तुम्हाला सांगेल आज मला माझे जे पॉडकास्ट आहेत घाडी हे माझे फॅन फॉलो होते. लालबाग मध्ये होतो पण त्यांना माझ्याबद्दल खूप उत्सुक रिस्पेक्ट होता. त्या व्यक्तीने स्वतःचे पैसे खर्च करून माझ्यासाठी हा पॉडकास्ट निवडला. आणि त्या पॉडकास्टच्या मध्ये तुम्हाला मला पुन्हा एकदा तुमच्यासमोर आणले. तर मी माझी दुःखद गोष्ट मी पासमध्ये जातोय. मी खरोखर मी मागेही सांगितलेलं आहे, आताही ते सांगतो. मी एक मिल मजूर मुलगा आहे. आम्ही खूप शिल्लक निर्माण केलेलं मुलगा आहे. माझं शिक्षण मिळलं नाही, मी 10वी मुलगा आहे. आणि आम्ही खूप हलाखीचे दिवस काढले. माझे वडील आज तेव्हा घरी गेले. माझ्या वडिलांना कॅन्सरचा प्रॉब्लेम झाला होता आणि माझे वडील ज्यावेळी आणि आम्ही 4 भाऊ, मला बहिणी नाही. वडिलांनी वडिलांनी 6 वर्ष कॅन्सरमध्ये काढले आणि उडी वाढल्यानंतर म्हणजे कलाकार खाली भेटले मला. ते मला बोलले काही मिली दादा एक राज्य घरात वाजायचंय कलाकार नाही तू काय माझ्या बोलले नाही. मी विचार केला तर मी माझं दुःख पाठी जस्ट 5 दिवस झाले. पण मी बोललो तर मी तर दुःखी आहे तर करायचं चांगलं सुद्धा करायचं तिथे मी जाऊन त्या घरात 2 तास वाजवलं. दुसरी गोष्ट आमच्या आईने आमच्यासाठी खूप कष्ट घेतले. मी आजच्या पिढीला सांगतो आई वडिलांची सोय करा. माझी आई पण नाही ती गेल्या वर्षी गेली गणपती. तर आई वडील काय आजच्या तरुण पिढीने समजून घ्या. देव आहे, देवाची सेवा करा. पण सर्वप्रथम
तुमच्या आई वडिलांची सेवा करा. एक क्षण असं होता मी वड्यात राहत होतो, खूप जोर पाऊस होत होता आणि आमच्याकडे धान्य होतं. आईने आम्हाला सगळ्या भावांना बसवलं. रात्रीची वेळ होती आणि पाऊस जोर होत होता. दोन्ही शेत पावसाळ्यात होते. तर आईने आम्हाला भात केला. ते घरात काढून भाजी खायची होती. पण आई आम्ही ती रडली, मी रडली. आम्ही मिठाबरोबर भात खायला गेलो. त्याची मला जाती वाटते. देवाने माझ्या जीवनात खूप मोठं कार्य केलं. तर तुमच्यासमोर गिरगावचा लाडका उभा तो एक गरीब घराण्यातला मुलगा आहे. आणि ती रात्री पण आम्ही जेवून मी आणि भात खाऊन झोपलेलो. आणि देवाने माझी इतकी दया केली. माझ्या जीवनात 2.5 तासाची मूवी बनली, वाजवली. आणि माझ्या मूवीचे प्रोड्युसर जय राठोड होते. त्यांनी माझ्या जीवनात खूप चांगलं काम केलं. आणि तो पिक्चर तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेने बघितला असेल अशी आशा आहे. पुन्हा एक माझा चित्रपट तुम्हाला मराठी OTT अल्ट्रा जगतातला बघायला मिळेल अशी अशी अपेक्षा आहे. ते बघा तुम्ही. आता वेळ झाली आपला व्हिडिओ इथेच थांबवायची. तुम्ही मिलिंद जंगम दादा यांचं मनोगत ऐकलं असाल की एक छोटा कलाकार आणि आज तो त्याच्या नावाचा बायोपिक मराठी चित्रपट सृष्टीत आलेला आहे. तरी पण त्याचे पाय जमिनीवर आहेत आणि जे प्रसंग त्याच्यासोबत घडले आहेत, ज्या दुःखातून तो वर आलेला आहे आणि तरीही तो बोलू शकता की पाय अजून त्याचे जमिनीवर आहेत, एक कॉमन मॅन प्रमाणे. तर त्याच्याबद्दल त्याला सलाम. आणि इथे पुन्हा एकदा मी तुझा आभार मानतो कारण की तू वेळात वेळ काढून इथे आलास, माझ्या विनंतीला मान देऊन. तर यापुढेही असं सहकार्य तुझं द्या. मला फक्त जाता जाता जनतेला म्हणजे पॉडकास्टच्या माध्यमातून माझ्या भारताच्या जवानांसाठी एक मेसेज द्यायचा आहे. त्या महाराष्ट्रातला जे पोलीस यंत्रणा आहे त्यांना एक मेसेज द्यायचा आहे. आजच्या तरुण पिढीला मी माझ्या थोडक्यात एक मेसेज देतोय. खरोखरच मित्र सांगायला लागेल, तुम्हाला सांगायला लागेल की त्या भारताची जी आर्मी आहे, ते वायुदल असेल, पायदल असेल, तिन्ही प्रकारची जी आमची आर्मी आहे, आज मी माझ्या घरात आहे, तुम्ही तुमच्या घरात आहे, तुमच्या फॅमिली सुखरूप आहात और सुरक्षित आहात. हे देवाचा आशीर्वाद काय, पण त्या देशावरती बॉर्डरवरती त्या आर्मी रात्र दिवसभर पुण्यात खेळ घालून आपल्या देशाचे संरक्षण करतात. तर त्या मला एवढं सांगायचं की या देशातली जी आर्मी आहे म्हणून आम्ही आज सुरक्षित आहे आणि रॉ आहे. म्हणून आम्ही म्हणून आपल्या देशातलं क्राईम, क्रिमिनल आणि आतंकवाद हा कमी झालेला आहे आणि निष्काळजी झालेला आहे. दुसरा मेसेज म्हणून त्या माझ्या देशातल्या आर्मीला माझा रॉयल सल्यूट आहे. दुसरे महाराष्ट्रातले जे पोलीस यंत्रणा आहे, खरोखर त्या पोलीस यंत्रणा मध्ये लोक काही वेगवेगळे विचार आहेत. माझे विचार एवढे तुम्ही त्यांना वाईट म्हटलं नाही, ते त्यांच्या जागी ते त्यांची ड्युटी करतात. फक्त एवढंच की ते लोक हा महाराष्ट्रामध्ये जी पोलीस यंत्रणा आहे त्याच्यामुळे कुठले क्राईम नाही, कुठले गुंडागर्दी नाही, हे सगळं क्राईम क्रिमिनल त्या पोलीस यंत्रणामुळे कमी झालं. जर पोलीस यंत्रणा असेल पण त्या महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणेला माझा जय महाराष्ट्र रॉयल सल्यूट आहे. आणि आजच्या तरुण पिढीने आजचे माझे जे बहीण भाव आहेत त्यांना एवढंच मी निरोप देतो की मुलांनो, तुम्ही शिका. पुढे तुम्ही झोपडपट्टीत राहता का फ्लॅट मध्ये राहता, पण चांगलं शिक्षण घ्या. तर प्लीज तुम्ही शिका, चांगले व्हा आणि आपल्या आई वडिलांची सेवा करा, व्यसन करू नका आणि माझ्यासारखा एक कलाकार बनण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काहीतरी चांगली कला शिका, म्युझिक लवर बना आणि आई वडिलांची सेवा करा, व्यसन करू नका. तर हा माझा मेसेज आहे. मित्रांनो, काही चुकीचं बोललं असेल तर मी तुम्हाला क्षमा मागतो. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय स्वामी समर्थ, जय शिवराय, जय विजय. धन्यवाद. धन्यवाद. आता आपला वेळ झाले, तो व्हिडिओ इथेच थांबवायची. पुन्हा भेटू असेच नवीन कलाकारांसोबत आणि नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.